423 हां 423 निष्कर्ष राहिला होता. निष्कर्ष थोडा काय हां ततोस्ति योगी रूढी श्रद्धा सम्यक् लक्षणम् अर्थाद्यविरुद्धं स्यात् सुप्तं स्वात्मानुभूतिवत् ततो योगिकी रूढी ही सम्यक्त्वलक्षणं श्रद्धा असते. रूढीनं म्हणा, शब्दाच्या अर्थावरून म्हणा की सम्यक्त्वाचं लक्षण श्रद्धा हे केलेलं असणार आहे. सुप्तम हे जे काही लक्षण केलं आहे म्हणतात ते स्वात्मानुभूतीवत अपि अविरुद्धं स्यात्. जेव्हा स्वात्मानुभूती असेल तेव्हा श्रद्धा हे लक्षण जर केलं तर त्यात बाधा येत नाही. स्वात्मानुभूती नसताना जर श्रद्धा हे लक्षण केलं तर त्यामध्ये बाधा येणार आहे. श्रद्धा कशी असणार आहे? जेव्हा शुद्धात्म्याची अनुभूती असेल तेव्हा असणारी श्रद्धा हे उपचारानं सम्यक्त्वाचं लक्षण होऊ शकेल. नाहीतर उपचारानंही ते सम्यक्त्वाचं लक्षण होऊ शकणार नाही. म्हणजे साऱ्या प्रकरणाचा सार काय लक्षात आला? श्रद्धा, प्रतीती, रुची वगैरे ही जी काही आपण सम्यक दर्शनाची लक्षणं केली ती पर्याय वस्तुतः कशाची आहे? ज्ञानगुणाची पर्याय आहे. परंतु ती सम्यक्त्व गुणाच्या पर्यायीच्या अविनाभावी आहे आणि म्हणून त्याला सम्यक दर्शन म्हटलं. हे एक कारण झालं. दुसरं कारण काय झालं की सम्यक्त्व निर्विकल्प गुण आहे. त्याचं कथनही ज्ञानमुखानंच होईल, ज्ञान पर्यायीच्या द्वारेच होईल आणि म्हणून सम्यक्त्वाचं जे जे लक्षण आपण करणार आहोत ती नियमाने ज्ञान पर्याय असणार आहे. त्या ज्ञान पर्यायीला म्हणजे श्रद्धारूप ज्ञान पर्यायीला जेव्हा स्वात्मानुभूती शुद्ध आत्म्याचं अनुभवन असेल त्याला श्रद्धेला व्यवहारानं उपचारानं सम्यक्त्वाचं लक्षण म्हटलं जातं. उच्चारण आहे का सम्यक्त्व सोबत जे स्वानुभूती जर असेल ते उच्चारच झाला नाही. एका गुणाच्या पर्यायीचा दुसऱ्या गुणावर. म्हणून उच्चार हां म्हणून वास्तविक एक द्रव्य असल्यामुळे तो उपचार नाही. जसं आता आपण पाहतो नेयामुळे न्यायकत्व, याला कोणता व्यवहार म्हटला? उपचारित सद्भूत व्यवहार म्हटला. तर तो उपचारितच झाला ना. जेव्हा पराचं लक्ष आलं कोणत्या दुसऱ्याचं तेव्हा तो उपचारित झालाच आहे. तर वस्तुतः न्यायक म्हणणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. एकाच गुणाच्या एकाच समय दोन पर्याय असू शकतात. हां अनंत गुणाच्या अनंत पर्यायी एकावी आहे. एका गुणाच्या दोन पर्याय एका समयात असतात. एका गुणाच्या दोन नाही, एका गुणाची एकच. मग आता आपण हे जे पाहतो की श्रद्धा ही पण पर्याय आहे ज्ञानगुणाची हां. आणि स्वात्मानुभूती ही पण ज्ञानगुणाचीच पर्याय आहे. हां. ते दोन्ही तर एका समय असतात हे आता आपण असं तर वाटतं. स्वात्मानुभूती आता हा जो आहे हा ज्ञान पर्यायीच्या द्वारे दाखवल्या गेलेली सम्यक्त्वाची पर्याय. त्या सम्यक्त्वाची पर्याय जर असेल तर श्रद्धेला उपचारानं सम्यक्त्वाचं लक्षण म्हटल्या जातं. विचारानं केलं. त्याचा प्रश्न असा आहे की हां. श्रद्धा ही जी पर्याय जी आहे ती ज्ञानगुणाची पर्याय आहे बरोबर. आणि त्याच वेळा स्वात्मानुभूती आहे. ती पण ज्ञानगुणाची पर्याय आहे. तर कथन शेवटी ज्ञानगुणाच्या पर्यायीनंच होणार. त्याचा प्रश्न तो आहे की दोन पर्यायी राहिल्या का? तर दोन नाही राहिल्या. श्रद्धेला स्वात्मानुभूती म्हणा, स्वात्मानुभूतीला श्रद्धा नाव द्याल. त्या एका ज्ञान पर्यायीला तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या. परंतु त्याच्यासोबत जी सम्यक्त्वाची पर्याय असेल ती पर्याय सम्यक्त्व गुणाची पर्याय आहे, ती ज्ञानगुणाची पर्याय नाही.
आणि सम्यत्वाची जी पर्याय आहे ती ज्ञानगुणाची पर्याय नाही. जर तसं मानलं तर नियमाने 2 गुणाची मिळून 1 पर्याय होईल आणि असं कधी होत नाही. प्रत्येक गुणाची पर्याय ही स्वतंत्र राहणार. श्रद्धा, रुचि, प्रतीति और चरण ये गुण यद्यपि सम्यत्व के लक्षण के समय प्रयुक्त किए जाते हैं, पर तत्वतः ये सम्यत्व के लक्षण नहीं है, क्योंकि श्रद्धा, रुचि और प्रतीति एक ज्ञान की ही अवस्था विशेष है और चरण यह चारित्र का पर्यायवाची है। अतः इन्हें सम्यत्व के लक्षण नहीं समझना चाहिए। ये तो सम्यक दृष्टि और मिथ्या दृष्टि दोनों के होते हैं। किसी पदार्थ की श्रद्धा कर लेने से उसमें जीवन लग गया ऐसा नहीं होता। सम्यक्त्व तो वह पर्याय धर्म है जिसके होने पर व्यक्ति के जीवन की धारा ही बदल जाती है। तिची जीवनाची धारा बदलली ना, एकदम दृष्टी बदलली की नाही. आपण हे काय म्हणतो, व्यवहारातही आपण म्हणतो काय दृष्टी बदलली तर सृष्टी बदलली. त्याची धाराच बदलून जाते ना, पाहण्याची, त्या वस्तूकडे पाहण्याची धाराच बदलून जाते. ज्याला खरोखरी श्रद्धेतून पैशाला परम मानलं असेल त्यानं, तर तो पैसा कमवल तरी त्याची धारा बदललेली असेल, त्यात तो कधी घडत नाही, त्यामध्ये तो कधी समरस होत नाही. म्हणून बनारसी दासजीने म्हटलं का अटापटी, सम्यक दृष्टीचं जीवन हे अटापटी असणार आहे. म्हणजे आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही. दिसते वेगळं, नसते वेगळं असं असणार आहे. जसं दिसते तसं नसते हे तर म्हणतोय आपण, पण सम्यक दृष्टीच्या बाबत नियमाने ती लागणारी आहे की तो करताना तर पापभाव करताना दिसेल, पुण्यभाव करताना दिसेल, परंतु त्या दोन्हीही भाव करताना त्याच्या मान्यतेत हे माझं नाही हे नियमाने. तब उसे और कुछ भी नहीं सुहाता। उसकी दृष्टि केवल अपने लक्ष्य की ओर सतत जागरूक रहती है। वह वाक्य ज्ञानाधीन महत्वाचं आहे कोणतं, कुछ भी नहीं सुहाता। तब उसे कुछ भी नहीं सुहाता. या संसारातली एकही गोष्ट त्याला आवडत नाही, रुची येत नाही त्याला. वह ज्ञानादि लक्षण वाले अपने आत्मा की स्वतंत्र सत्ता का अनुभव कर उसे अन्य पदार्थों के बड़प्पन से अपने को बचाने के लिए सदा प्रयत्नशील रहता है। जैसे कोई मुनि मालिक का अनिच्छा से काम करता है, उसके करने में उसके आत्मा का विशेष लगाव नहीं होता। वह सोचता है कि नफा नुकसान का धनी तो मालिक है, स्वीकृत कर्तव्य का पालन करना ही मेरा प्रयोजन है। इसी प्रकार सम्यक दृष्टि की अत्यंत विलक्षण परिणति हो जाती है। वह बोलता और दिखाता कम है, अधिकतर आचरण में लाने का प्रयत्न करता है, इसलिए इसकी श्रद्धा विशेष प्रकार की होती है। वह स्वानुभवमूलक होती है। यही कारण है कि श्रद्धा मात्र को सम्यत्व का लक्षण नहीं कहा है, किंतु उसे दोनों प्रकार का बतलाया है। यदि स्वानुभव के साथ श्रद्धा आदि होते हैं तो वे सम्यत्व के चिन्ह हैं, और इसके बिना होते हैं तो वे मिथ्यात्व के प्रयोजक हैं। केवल शास्त्र का पढ़ लेना सम्यत्व के लिए कार्यकारी नहीं है। इसके लिए तो अपने आत्मा की स्वतंत्र सत्ता के अनुभव के साथ जीवन की धारा को स्वावलंबन की ओर ले जाना विशेष प्रयोजक है। वाक्य शेवटचं महत्त्वाचं, आत्मा की स्वतंत्र सत्ताचा तो अनुभव करणार आहे. त्या आत्मा कोणत्याही परद्रव्यामुळे माझा जगत नाही किंवा सुखी होत नाही. स्वतंत्र सत्तेचं तो अनुभव करतो आणि त्याची जीवनधारा स्वावलंबन की शब्द मोलाचा टाकला कोणता, स्वावलंबन आलं नाही अद्याप, पण स्वावलंबन की ओर ले जाना हेच त्याची विशेषता आहे. अजून स्वावलंबन म्हणजे कार्य तुमच्या चर्येत त्याच्या दिसणार नाही स्वावलंबन, परंतु त्याची भावना हीच राहील की मी कशावर स्वावलंबी बनवून, कसं मला पराची अपेक्षा साधन घ्यावं लागणार नाही. आता बाकीचे जे काही गुण सांगितल्या जातात, प्रशमादी
ते सम्यक्त्वाचे बाह्य लक्षण आहे हे सांगणार आहे ना. याला बाह्य लक्षण नाही म्हटलं, थोडं लक्षात घ्यायचं आहे. अनुभूती, प्रतीती, रुची याला बाह्य लक्षण नाही म्हटलं. मागे तर बाह्य लक्षण म्हटलं हां, तर बाह्य लक्षण याचा अर्थ कसा होता तो दुसऱ्या पर्याय एका गुणाची दुसऱ्या. हे तर रागरूप आहे, म्हणजे हे विकारी आहे. शुभ रागरूप परिणाम आहेत हे चारही लक्षण. प्रशम, ज्ञानाची पर्याय आहे म्हणून त्याला ते बाह्य लक्षण म्हणतात. हां, तिथं बाह्य लक्षण म्हणण्यामध्ये हेतू वेगळा होता. ती श्रद्धेची पर्याय नाही या दृष्टीनं बाह्य लक्षण म्हटलं. आता हे जे प्रशम, संवेग, अनुकंपा, आस्तिक्य आहे हे काय आहे? हे रागरूप परिणाम आहे. आणि या रागरूप परिणामावरही सम्यक्त्वाचा आरोप होणार आहे. तो काय झाला? तो हा सद्भूत व्यवहार आहे, तो सद्भूत व्यवहार आहे. हा फरक आहे. गुणाश्चान्ये प्रसिद्धाये सदृष्टे प्रशमादया बहिर्दृष्ट्या यथा स्वं ते सन्ति सम्यक्त्वलक्षणा तत्राद्यप्रशमो नाम संवेगश्च गुणक्रमात् अनुकम्पा यथास्तिक्यं वक्षेदलक्षणं यथा. अन्ये गुणाः प्रसिद्धाः. ते बाकीचे सगळे जे काही दुसरे गुण आहेत ते गुणही हे सोडून प्रतीती, श्रद्धा, अनुभूती, रुची आदी गुण सोडून सम्यक दृष्टीचे प्रशमादयाः ये सम्यक दृष्टे हे गुणाः प्रसिद्धाः. हे जे काही सम्यक दृष्टीचे गुण प्रसिद्ध आहेत ते बहिर्दृष्ट्या व्यवहार दृष्टीनं सम्यक्त्वलक्षणाः यथा स्वं सन्ति. सम्यक्त्वाचे लक्षण म्हटले जातात. तत्र आद्यः प्रशमो नाम. पहिल्या गुणाचं त्या बाह्य लक्षणाचं नाव आहे प्रशम. दुसऱ्याचं नाव आहे संवेग गुणः. तिसऱ्याचं नाव आहे अनुकंपा आणि चौथ्याचं नाव आहे आस्तिक्य. तल्लक्षणं यथा वक्षे. आता त्या सगळ्यांचं लक्षण आम्ही क्रमाने सांगणार आहोत. प्रशमो विषयेषु चेर्भावक्रोधादिकेषु च लोकासङ्ख्यामात्रेषु स्वरूपा शिथिलं मनः सद्यकृतापराधेषु यद्वा जीवेषु जाते तद्वादिविकाराय न भूति प्रशमो मतः. विषयेषु भावक्रोधादिकेषु च प्रशमाः. पंचेंद्रियाच्या विषयांबाबत किंवा भावक्रोधादिकेषु आपले जे काही क्रोधाधिक विकार भाव आहेत त्या विकार भावाचे किती आहेत हे दोन्ही? लोक असंख्यात मात्रेषु. असंख्यात लोक प्रमाण असणारे असे जे काही आपले विकार भाव आहेत या विकार भावामध्ये स्वरूपात शिथिलम मनः प्रशमो. स्वरूपानं सहजच त्याचं मन शिथिल झालेलं असते. कषायाबाबतही तो अत्यंत मंद असा कषाय दिसणार आहे. आणि पंचेंद्रियाच्या विषयाचीही ज्याला आपण अधिक लोलुपता म्हणतो ती त्याच्या जीवनात असत नाही. त्याच्यामध्ये एक शब्द आहे असंख्यात लोक प्रमाण. म्हणजे एक लोक असंख्यातच आहे. त्या असंख्यातचा असंख्यात पट असे असंख्यात लोकुनीला एक असंख्यात गुणला असंख्यात. म्हणून 5 परिवर्तनात सगळ्यात मोठं परिवर्तन कोणतं सांगितलं? भाव परिवर्तन सांगितलं. की त्या भाव परिवर्तनातही
स्थिती बंधाध्य वसाय स्थान हे सगळ्यात मोठे आहे. म्हणजे स्थितीबंधाकरता अनुभव बंधाकरता लागणारे कषाय अध्यवसान स्थान हे असंख्यात लोक प्रमाण आहे. तेवढं एक जेव्हा असंख्यात लोकप्रमाण अनुभव बंधात व्यवसाय स्थान होतील तेव्हा एक स्थितीबंधात व्यवसाय स्थान वाढते. आणि जेव्हा त्याच्या असंख्यात पट असं स्थितीबंधात व्यवसाय स्थान होईल तेव्हा एक समयाची स्थिती हे तर असंख्यात लोकप्रमाण असणार आहे. सद्य कृत अपराधेषु जीवेषु यद्वा जातुचित तद्वधादि विकाराय बुद्धी न प्रशमो मता. किंवा त्याने खूप काही आपला अपराध केला आहे, आपल्याला काही आपलं वाईट केलं आहे, वाईट बोललं आहे, अशा जीवाबाबतही वधादी विकाराय बुद्धी न एकदम मारण्याची, त्याला नष्ट करण्याची बुद्धी जीवनात न येणं प्रशमो मता, त्याला आम्ही प्रशम म्हणणार आहोत. तो एखाद्या वेळी भांडेल पण त्याच्या जीवनात त्याचा वध करण्याची, त्याला मारून टाकण्याचा अशी तीव्रता त्याच्या जीवनात येणार नाही. कारण त्याचा कषाय हा प्रशम झाला आहे, नुसता शम नाही, मंद नाही, तर उत्कृष्ट रीतीनं असा तो प्रशम झालेला असणार आहे. आता ही गोष्ट का त्यांनी बाह्य लक्षण म्हटली तर हीच कषायाची, एवढीच कषायाची मंदता शुक्ललेशवाल्याला आणि शुक्ललेशा मिथ्या दृष्टीलाही असू शकते. काय झालं नाही कशाची एवढी मंदता ही शुक्ललेशावाल्यांनाही असते आणि तो मिथ्या दृष्टीही असू शकतो. असू शकतो. म्हणजे मिथ्या दृष्टीलाही एवढी कषायाची मंदता असते, सम्यक दृष्टीलाही असते. म्हणून नियामक लक्षण झालं नाही कषायाची मंदता हे. हा गुण का येतो म्हणतात त्याच्या जीवनात, का कषायाची अशी मंदता त्याच्या जीवनात आलेली आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनात कोणत्या कषायाचा अभाव असेल, अनंतानुबंधी कषायाचा अभाव असेल. आणि म्हणून आपोआपच अशा प्रकारची शिथिलता त्याच्या जीवनात आलेली असणार. हेतुस्तत्र त्या जीवाच्या जेव्हा सम्यक दर्शन झालं असेल त्या जीवाच्या ठिकाणी नियमाने अनंतानुबंधीचं काय राहणार आहे, अभावच राहणार आहे. अनंतानुबंधीचा उदय आहे आणि हा जीव सम्यक दृष्टी आहे असं कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून अनंतानुबंधीनाम उदयाभाव हा हेतू. अनंतानुबंधीच्या उदयाचा अभाव. उदयाभाव का शब्द ठेवला, तिथं असूनही उदयाभाव आहे म्हणून उदयाभाव शब्द. हा आपला अंतरायाम आहे. या अंतरायामाच्या खाली अनंतानुबंधीचं तर अंतर्करण झालं नाही म्हणून अनंतानुबंधीचे निषेध आहेत. अप्रत्याख्यानाचेही आहे, प्रत्याख्यानाचेही आहे आणि स्वजीवनाचेही आहे. चारही त्या काळात आहे. तर आता अनंतानुबंधीचं तर उदयाला येऊ शकत नाही त्या काळात. हे तीन उदयाला येऊ शकतात. तर एक समय आधी अनंतानुबंधी या तीन रूपानं परिणत होत राहते. म्हणून उदयाभाव म्हटलं. उदयावलीत असूनही त्याचा उदयाभाव असणार आहे. उपशमचा अर्थ हा अभिप्रेत आहे. इथं हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. नाही तो उपशम कुठं पाहिला आपण, म्हणजे का उपशम शब्दाचा अर्थ हा लक्षात घ्यायचा आहे, हा मुलाचा आहे.
उपशम का पाहतो आपण की वरचं खाली उदीर्ण होऊन न येणं, याचा उपशम पाहतो. अशी प्रक्रिया नाही आहे. त्या कालात असूनही ते त्या रूपानं उदयाला येत नाही. याच अर्थ आहे उदया. सम्यक दर्शन झालं, अंतरायाम संपला, अनंतानुमतीची सत्ता आहे. त्यावेळेला सम्यक दृष्टीचा अनंतानुमतीचा तसा उदय की अनंतानुमती जपतात सम्यकताच्या काळात. सम्यक्ताच्या काळात सम्यक्त्व आहे ना आता, म्हणजे तो अंतर्मुहूर्त तो सम्यक्त्व नाही. सम्यक दर्शन झालं त्याला, आता ते राहणार त्या अनंत काळापर्यंत राहणार. अशा काही सम्यक्ताचा प्रश्न आला तुमच्या समोर, तर तिथं अनंत अनुबंधी कशी शाळेत काय? कशा घ्या शाळेत सम्यक दर्शन नाही आहे. नाही, मग तिथं अनंत अनुबंधी नाही. शब्द राहील कसं हा? साहेब शब्दमध्ये शायोपशमिक सम्यक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत अनंतानुबंधीची सत्ता आहे. मग त्या अनंतानुबंधीचा उदय स्थिभूक संक्रमणासारखाच होईल का? काही वेळ कधी पण म्हणजे अंतरकरणाच्या पिरियडमध्ये नाही तर अंतःकरणाचं हेतू दुसरं गुणस्थान कुठं होते? सम्यक्त्वाच्या कालात होते, अंतरायामाच्याही नाही. हा एवढा आपल्याजवळ अंतरायाम आहे, हा सम्यक्त्वाचा काल आहे. ते झालं ते नाही नाही, ते झालं नाही. हा सम्यक्त्वाचा काल आहे आणि अनंतानुबंधीचा उदय या सम्यक्त्वाच्या कालात आहे. अंतरायामाच्या कालात नाही. हा अनंतानुबंधीचा उदय कुणाच्या कालात आला? सम्यक्त्वाच्या कालात आला. म्हणून सम्यक्त्व संपला आणि शासागत गुणस्थान आलं. शासातन गुणस्थान होतं. कारण हे उपशम सम्यक्त्व संपल्याबरोबर अंतरायामाचा काळही संपला. नाही संपला. मग अंतरायामाचा काळ म्हणून त्यांनी नियम दिला. काय नियम दिला? कुणाच्या उदयामुळे सम्यक्त्व संपलं का? औपशमिक सम्यक्त्व संपलं तर मिथ्यात्वाचा उदय आला म्हणून, की सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला म्हणून, की सम्यक प्रकृतीचा उदय आला म्हणून. कुणाचाही उदय यावेळी नाही, पण आपल्या कालानं सम्यक्त्व संपलं. त्या सम्यक्त्वाचा तेवढाच काल आहे, त्या कालानं सम्यक्त्व संपतं आणि ज्यावेळी सम्यक्त्व संपतं त्याच वेळी वरचं उदीर्ण होऊ इथं उदयाला. मग ते मिथ्यात्व आलं तर तो मिथ्या दृष्टी बनतो, सम्यक मिथ्यात्व आलं तर तो सम्यक मिथ्या दृष्टी बनतो, सम्यक प्रकृती आलं तर तो क्षायोक्षमिक सम्यक दृष्टी बनतो. या अंतरायामात कोण येणार त्यावर ते अवलंबून राहतं. अपिशेष कषायानां नूनं मंदोदयं शताः. आणि बाकीचे हे जे कषाय आहेत हे तीन, याचा तो उदय नाहीच अनंतानुबंधीचा. ते बाकी जे 3 कषाय आहेत त्यांचाही उदय या जीवाच्या ठिकाणी नियमाने मंद असा असणार आहे. आरंभादि क्रिया तस्य दैवाद्वात् स्यादपामुखा अंतःशुद्धे प्रसिद्धात् हेतु प्रशमक्षते. म्हणतात सम्यक दृष्टीच्या जीवनात एखादा मिथ्या दृष्टी करणार नाही एवढ्या क्रिया दिसून येतील. जसं आपण पाहतो की तो युद्धही करायला गेला, भावावरही चक्ररत्न टाकलं भरताना, सम्यक दृष्टी होता आणि भावावर चक्ररत्न फेकलं. तर म्हणतात हे कसं शक्य आहे? सम्यक दृष्टी म्हणता आणि ह्या क्रिया कशा शक्य? आम्हीही करत नाही मिथ्या दृष्टी, तर तो सम्यक दृष्टी ह्या क्रिया कसा करू शकतो? तर त्याचं सांगतं आहे की आरंभादि क्रिया दैवात, दैवात शब्द टाकला. ह्या ज्या क्रिया येईल त्याच्या जीवनात त्या काही त्याच्या नियतीनं येणार दैवानं येणार. तो काही स्वयं करत नाही म्हणून दैवात शब्द ठेवला. आणि दुसरा शब्द काय? अकामता. हा अनिच्छेपूर्वक त्याची इच्छा कधी असणार नाही. आरंभादि क्रिया हा
त्याच्या जीवनात आरंभ राहील, युद्ध राहील, नाना प्रकारच्या भोग दिसतील आम्हाला. ह्या सगळ्या क्रिया असूनही अंतःशुद्धी प्रसिद्धत्वात न क्षते हे हेतु. अंतरंगाची शुद्धी नियमाने त्याच्या जीवनात आहेच. सम्यक दृष्टी असल्यामुळे अनंतानुबंधीच्या अभावात, मिथ्यात्वाच्या अभावात असणारी अंतरंग शुद्धी त्याच्या जीवनात असल्यामुळे प्रशमक्षते हे हेतू न प्रशमाची क्षती होत नाही. म्हणजे कशाय शांत होणं, तीव्रता कशायाची येऊ शकत नाही. सम्यक्त्वेन विनाभूत प्रशमं परमो गुणः अन्यत्र प्रशमं मन्ये तद्वदव्ययात्. आपण म्हणत असतो ना, धर्म करणारे अधिक कशाय करतात, पण धर्म न करणारे शांत असतात. आजच्या पिढीचं हे उत्तर असते की तुम्ही एवढा धर्म करता परंतु कशा तीव्र आहे. उपवास करतात म्हणून कशा आहेत, म्हणजे जेवण करतात म्हणून कशा आहेत. ते म्हणतेच ना, आम्ही खाऊन पिऊन शांत तर राहतो, तुम्ही उपवास करता आणि चिडचिड करता. त्याचं उत्तर देतं हे पण की हे तुमच्या आपल्या ज्या काही ह्या मान्यता आहेत, ह्या मान्यता ही कशा चुकीच्या आहे ते सांगतात. हा प्रशमा हा सम्यक्त्वेन अविनाभूत हा परमो गुणः. सम्यक्त्वाशी अविनाभावी असेल तर त्या प्रशमाला गुण म्हटल्या जाते. आणि सम्यक्त्वाच्या अविनाभावी, सम्यक्त्व नसतानाही कशायाची मंदता शांती असेल, अन्यत्र प्रशमं आभासः मन्ये. बाकीच्या ठिकाणी हा जो प्रशम आहे तो प्रशमाचा आभास आहे, खरा प्रशम असतो नाही. काय दृष्टी शांत राहील. हां, राहतोच ना आपण. एखादी शांत नाही राहत तर म्हणतोय आपण की तो किती शांत परिणामी आहे. म्हणून सम्यक्त्वाचं लक्षण कशायाची मंदता किंवा कशायाची तीव्रता हे मुख्यत्वाचं लक्षण नाही. कशायाची तीव्रता 7व्या नरकात आहे का नाही, आणि सम्यक दृष्टी असू शकणार. म्हणून कशाय मंद असणं हे सम्यक्त्वाचं लक्षण नाही, कशाय तीव्र असणं हेही सम्यक्त्वाचं लक्षण नाही. म्हणतात तो कशायाला आपलं मानतो का नाही हे सम्यक्त्वाचं लक्षण असणार आहे. म्हणून आपण जे काही बाह्य कशायावरून त्याची मोजमाप करत असतो ती त्याची मोजमाप होऊ शकत नाही. अन्यत्र प्रशमं आभासः मन्ये तद अत्ययात् स्यात्. तद अत्ययात् त्या सम्यक्त्वाचा अभाव आहे म्हणा किंवा खऱ्या प्रशमाचा अभाव असल्यामुळे ते बाकीच्या ठिकाणी असणारा हा प्रशम नियमाने आभास आहे, प्रशमाभास आहे हे नक्की आहे. म्हणून प्रशम हा गुण कोणाच्या ठिकाणी सापडला? प्रशम हा गुण सम्यक दृष्टीच्या ठिकाणी सापडला आणि मिथ्या दृष्टी जीवाच्या ठिकाणीही सापडला. परंतु म्हणतात तो सम्यक्त्वाचा गुण केव्हा म्हटल्या जाईल? सम्यक्त्वासोबत असेल तर. सम्यक्त्वासोबत नसेल तर तो सम्यक्त्वाचा गुण वस्तुतः होत नाही. परंतु म्हटल्या जातो की सम्यक दृष्टी नियमाने प्रशमी असतो आणि म्हणून उपचारानं त्याला म्हटल्या जातं. सम्यक दर्शन होण्यापूर्वी प्रशम भाव असणार असेल, नाही तर सम्यक दर्शनच होणार नाही. त्यांनी विशुद्धी लब्धी कशाला म्हटलं? प्रशम भाव. कशायाची अनंतपटीनं मंदता असते. त्याचं योगदानही चांगलंच आहे ना सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी, प्रशम भावाचं, मिथ्यात्वाच्या. पण ते असून सम्यक्त्व होईल हा नियम आहे का? म्हणूनच हा महत्वाचा भाग त्यांनी स्पष्ट केला.
कषाय और विषयाभिलाषा ही जीवन में व्याकुलता का कारण है, और जहाँ व्याकुलता है वहाँ प्रशम भाव का होना अत्यंत कठिन है। यही कारण है कि प्रशम गुण के लक्षण का निर्देश करते हुए उसे क्रोधाधिक कषाय और विषयों में मन की शिथिलता रूप बतलाया है। पंचेंद्रियाच्या विषयात जर अधिक लोलुपता असेल तरी कषायाची मंदता होत नाही. दिसला असेल कषाय मंद, तरी जर पंचेंद्रियाच्या विषयात त्याची अधिक वृद्धता आहे तर ती कषायाची मंदता होऊच शकत नाही. किंतु इस प्रकार की मन की शिथिलता कदाचित सम्यत्व के अभाव में भी देखी जाती है। यही कारण है कि प्रशम गुण सम्यत्व का सहचारी नहीं माना गया है, किंतु जो प्रशम गुण अनंतानुबंधी के उदयाभाव में होता है वह अवश्य ही सम्यत्व का सहचारी है, क्योंकि सम्यक दृष्टि के अनंतानुबंधी कषायों का उदय नहीं पाया जाता। यद्यपि अनंतानुबंधी कषाय का उदय भाव तीसरे गुणस्थान में भी होता है, पर यह इसका अपवाद है। इतना यहाँ विषय समझना चाहिए। वाक्य मोलाचं होतं. काय होतं नाही आलं लक्षात. अनंतानुबंधीचा उदय जे आहे तिथं नसतो. दुसऱ्या गुणस्थानामध्ये. तिसऱ्यातही अनंतानुबंधीचा अभाव आहे. कोणतं गुणस्थान आहे तिसरं? मिश्र गुणस्थान आहे. तर त्या मिश्र गुणस्थानातही अनंतानुबंधीचा अभाव आहे. मग तिथं सम्यत्व आहे का? अनंतानुबंधीचा अभाव जरी आहे तरी देखील तुझं सम्यत्व असू शकत नाही, मिथ्यात्व असू शकत नाही. एक तिसरा असा मिश्र परिणाम असणार. दूसरी बात यह है कि सम्यक दृष्टि जीव जानकर आरंभ आदि क्रिया करता है, पर परभाव में उसका स्वामित्व का भाव नहीं रहने से वे सब काम उसके अबुद्धिपूर्वक ही माने जाते हैं. वाक्य ते मोलाचं होतं. काय लक्षात आलं? सगळं जानकर म्हणजे बुद्धी पुरस्कार करतोय. सम्यक दृष्टी ही काय जाणून बुजून करत नाही का सगळा व्यवहार. तर म्हणतात जानकर आरंभादी क्रिया करता है, पर प्रभाव में उसका स्वामित्व का अभाव है. ये सब काम उसके अबुद्धिपूर्वक. आता त्याला अबुद्धिपूर्वक काम होतं. चौथ्या गुणस्थानवरती जीवाच्या ठिकाणी देखील स्वामित्वाचा अभाव राग म्हणून फक्त वस्तुतः बुद्धिपूर्वक कशाय आहे म्हणून जाणून बुजून म्हटलं आहे त्यांनी की व्यवहाराने पाहिलं, आगमाने पाहिलं तर बुद्धिपूर्वक कशाय आहे. पण त्या बुद्धिपूर्वक कशायालाही सम्यक दृष्टी आपलं मानत नाही, म्हणून अबुद्धिपूर्वक म्हटल्या जाणार आहे. असलेल्या बुद्धी. आता जसं आपल्याला असं वाटत असते की भरताने युद्ध का करावं. त्याला माहीत होतं की तो जिंकणार आहे. तो जर चक्रवर्ती आहे तर काही झालं तरी तो जिंकणार आहे. युद्धाचा विकल्प का यावा त्याच्या जीवनात. काय होतं त्याच्या जीवनात हा नियम लक्षात घेण्यासारखा आहे की त्यावेळी त्याच्या जीवनात जरी तो युद्ध करत आहे तरी तो युद्धाचं स्वामित्व घेत नाही, आणि म्हणून तो रागही तो द्वेषही अबुद्धिपूर्वक आहे. तसं चक्र फेकण्याचं स्वामित्वही त्याने घेतलं नाही. कशातच नाही ना. आपोआप आलं त्याचं. तो घेतच नाही ना. ते चक्ररत्न काही फेकावं त्याला लागतच नाही, कोणावरच नाही. परंतु तो स्वामित्व घेत नाही म्हणून अबुद्धिपूर्वक आहे. वस्तुतः दिसायला तर कसा दिसणार आहे, बुद्धिपूर्वकच दिसणार आहे आपल्याला. आणि म्हणून हा महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा तो स्वामित्व घेतो तेव्हा ते त्याचे कषाय म्हटले जातात. स्वामित्व नाही घेतलं तेव्हा ते कषाय बुद्धिपुरस्सर असली तरी अबुद्धिपूर्वक. श्वास में